आपण बी जरासं सोबत करून घेऊ फोटोशूट. तुमचं आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला विचार पडला असं मी इथं कसं, तर काही कारणास्तव मी इथं येईल आहे. आणि इथं पहा, हे अशी मंदिराची सजावट केलेली आहे आंब्याच्या पानं. आणि हे इथं बाहेर असं गुढीचं हे करण्यात येऊ राहिलं. हे पहा आमची मम्मी आणि हे इथं अशी गुढी उभारण्यात आली आहे. आणि इथं कार्यक्रम चालू झालेले आहे सकाळपासून. आता इथं भगवद्गीता आणि यांचे पाठन होते. आणि इथं घराचं काम चालू आहे खाली. इथं हे निंबाचे पाले लावणं चालू आहे. इथं पूजा करणं चालू झालेली आहे. हळद कुंकू आता इथं दिवा लावणं आणि आपली धूपबत्ती लावणं आहे. पप्पा पप्पा नारळ फोडून घ्या. चला आपण बी जरासं सोबत करून घेऊ फोटोशूट करण्यासाठी. चलो पहिले कापूर लावून घेऊ, मग ते लावा ना.
ये हे हे. चलो त्या घरावर फिरून दे ना एकदा. हमेशा असं वाटतं की वाकडा लागला. गणपती बाप्पा. थांबा थांबा. एक दोन तीन. एक अजून फटका. आणि हा प्रसाद आहे गुड आणि लिंबाचा पाला. असा प्रसाद असते का? चलो मी घेऊन येतो प्रसाद. आपण मॉलमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो. हे पा गुड मावशी आणि हे पा मावसा. हां हे दाखव. आणि हे इथं आलं. चलो या साईडने. मॉलमध्ये आलेलो आहे. ते फक्त पायावर कपडे. अर्धा मॉल फिरणं झालेलं आहे. आणि हे बा आता जाऊ जरा खाली आणि पाहू. आपण स्मार्ट बाजारमधून शॉपिंग केलेली आहे आणि इथं आपण आलो आहे लिफ्टच्या इथं. चला आता जाऊ. हे बरं या डान पुलाचं काम चालू आहे आणि ते ड्रॉइंग पास किती भारी काढले. आणि हे इथं शार्क आहे का वेल आहे. चला आता आपण पप्पाच्या दुकानावर चाललो. मग तिकडे जाऊन तुम्हाला भेटू नंतर. नाही चला. आता आपण मीरा भाईंदरला पोचलो आहे. आणि इथं टाकेले बॅनर. इकडे नाही दाखवते जरा. हे पा इथं ते पोरी आणि पोरं कसे झोपले. आणि हे मागे ग्राउंड आहे. आणि तिथं जे पांढऱ्या कलरचे हे लावले त्याच्या आतमध्ये ग्राउंड आहे. आणि इथं फुटपाथवर बॅनर टाकून आता झोपले. आणि दाखवू तुम्हाला उद्या काय होते. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.